आपल्या जीवनाचा अल्टिमेट गोल आहे तो म्हणजे हॅपीनेस. आणि सगळ्यात जास्त आपल्याला हॅपीनेस मिळतो तो आपल्या रिलेशनशिपमधून, आपल्या नात्यांमधून. पण आपण कधी हा विचार केला का की माझे विचार हे माझ्या नात्यांवर, माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीच्या नात्यांमध्ये कसा परिणाम करते? तर जर तुम्हाला तुमचे नाते हे अधिक हॅप्पी, हेल्दी अँड पॉझिटिव्ह बनवायचे आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अपर्णा पाटील, मोटिवेशनल स्पीकर, लाईफ कोच, रिलेशनशिप कोच, इमोशनल इंटेलिजंट एक्सपर्ट अँड कॉन्फिडन्स कोच. आपले विचार हे खूप महत्त्वाचे असते आणि आपण प्रत्येक दिवशी आपल्या नात्यांबद्दल कसा विचार करतो हे आपले नाते आपल्या समोर घेऊन येत असते. आपण आपल्या नात्यांबद्दल जो विचार करतो, पॉझिटिव्ह विचार असेल तर आपले नाते पॉझिटिव्ह बनतात. जर आपले विचार नात्यांबद्दल निगेटिव्ह असेल तर आपले नाते निगेटिव्ह बनतात. हे एक रहस्य आहे आणि हे खूप कमी लोकांना माहीत आहे की आपल्या विचारानुसार आपले नाते चालतं. तर मी तुम्हाला इथे सांगेल, ज्या पद्धतीनं आपण एखाद्या जमिनीत एखादं बी रोवतो, जर आपण काट्याचं बी रोवत असेल तर झाड हे काट्यांचं उगवेल, आणि जर आपण सोयाबीनचं बी रोवू तर मात्र आपण सोयाबीनचं झाड बघू. राईट? त्याच पद्धतीनं आपल्या विचारांचं सुद्धा आहे. आपण आपल्या माइंडमध्ये आपल्या नात्यांबद्दल जर आपण पॉझिटिव्ह विचार टाकू तर आपले नाते पॉझिटिव्ह बनेल, हॅपी बनेल. आणि जर आपण आपल्या नात्यांबद्दल निगेटिव्ह बोलत असू तर मात्र ते परिस्थिती यायला वेळ लागत नाही आणि आपले नाते बिघडायला सुद्धा वेळ लागत नाही. सो सगळ्यात आधी जेव्हाही नात्यांमध्ये प्रॉब्लेम यायला लागते तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपले विचार. आपल्या नात्यांमधली जड ही आहे की ती म्हणजे आपले विचार, आणि आपण सतत निगेटिव्ह विचार करत राहतो. आपण निगेटिव्ह विचार करत असेल तर त्या निगेटिव्ह एका विचारापासून मिसअंडरस्टँडिंग निर्माण होते आणि त्यापासून कॉन्फ्लिक्ट निर्माण होते. राईट? सो त्याच पद्धतीनं जर आपण पॉझिटिव्ह विचार करत असू तर पॉझिटिव्ह विचारापासून इम्पॅथी निर्माण होते आणि त्यापासून मात्र कनेक्शन निर्माण होते. सो अशा सगळ्या गोष्टी ह्या आपल्या विचारांवर डिपेंड असते. जर आपल्या माइंडमध्ये एक निगेटिव्ह विचार येतोय, फॉर एक्झाम्पल की माझे हजबंड माझ्यावर प्रेम करत नसेल का, किंवा प्रेम करत नाही का, मग तिथून ओव्हर थिंकिंग चालू होते आपली. जर आपण त्यांना कॉल केला तर त्यांनी कॉल का उचलला नसेल, त्यांनी मेसेजचा रिप्लाय का केला नसेल, ती बिझी का येत आहे इतक्या वेळची. राईट? या सगळ्या गोष्टी ओव्हर थिंकिंग सुरू होऊन जाते. आणि याचं सगळ्यात महत्त्वाची जड होती की आपल्या माइंडमध्ये याआधी निगेटिव्ह विचार निर्माण झाले आणि त्यापासून या सगळ्या गोष्टी मिसअंडरस्टँडिंग, कॉम्प्लीट अँड आपल्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट, या सगळ्या ओव्हर थिंकिंग, हे सगळ्या गोष्टी निर्माण होत गेल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची पहिली जड होती ती म्हणजे आपले विचार. जर आपण आपले विचार पॉझिटिव्ह करत असू तर नक्कीच आपले रिलेशन हे हॅपी, पॉझिटिव्ह, हेल्दी बनू शकते. त्यासाठी मी तुम्हाला इथे 4 टिप्स देणार आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे नाते हे अगदीच हॅपी, पॉझिटिव्ह, हेल्दी बनेल. नंबर 1, सेल्फ अवेअरनेस. सगळ्यात आधी आपल्या विचारांवर निरीक्षण ठेवायला सुरुवात करा. आपल्या विचारांची चाबी हे आपल्या हातात घ्या. पॉझिटिव्ह विचार करायचे या निगेटिव्ह विचार करायचे हे आपल्यावर डिपेंड आहे. सो आपल्या माइंडला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा. त्याला आपल्याला आपले नाते ज्या दिशेने बघायचे आहेत, जसे बघायचे आहेत तसेच विचार करायला लावा. म्हणजे अवेअरनेस असायला पाहिजे तुमच्या विचारांबद्दल. नंबर 2, ग्रॅटिट्यूड फील करा. ज्याही काही चांगल्या गोष्टी तुमच्या रिलेशनशिपमध्ये आहे, तुमच्या नात्यामध्ये आहे, त्याबद्दल ग्रेटफुल राहा. थँक्यू म्हणा, धन्यवाद म्हणा ज्या काही चांगल्या गोष्टी आहे. आणि ज्या नसेल त्याही गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कराल. जेव्हा तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्याकडे भरभरून बघता तेव्हा ज्या नाही आहेत त्याही तुमच्याकडे यायला लागेल. नंबर 3, ओपन कम्युनिकेशन.
तुम्ही ओपन कम्युनिकेशन करा पार्टनरसोबत, ओपनली बोला आणि आदराने बोला. कारण जेव्हा तुम्ही ओपन कम्युनिकेशन करता तेव्हा मात्र सगळ्याच गोष्टी तुमच्या मनातून दूर होते. जेही काही तुमचे गैरसमज असेल, मिसअंडरस्टँडिंग असेल, त्या दूर होतात आणि ते ओव्हर थिंकिंगकडे आपण वळत नाही. सो म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर नंबर 4, माइंडफुलनेस प्रॅक्टिस सुरू करा. त्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकता, ब्रीदिंग एक्सरसाइज करू शकता आणि तुम्ही सायलेन्समध्ये बसू शकता. या जर गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुमचे विचार हे ॲटोमॅटिक पॉझिटिव्हिटीकडे वळेल आणि तुमचे नाते हे पॉझिटिव्ह बनेल. विचारांची शक्ती ही खूप जास्त असते. नातं सुधरवायचं असेल तर सगळ्यात आधी आपले विचार सुधरवणे खूप महत्त्वाचं आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुमच्या कुठल्या विचारांचा परिणाम ह्या तुमच्या नात्यांवर होत आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा. थँक्यू सो मच.